बायको नव्हस का? तेवढ्यानं मारा लागते का? बायको झाला तर तेवढ्यानं मारा लागतं. घुस काढू मारलास मला. बापा बापा, म्हणजे मी मारून दिसते नाही आणि तू नवरा असून नवऱ्याला बुक्यासवरी मारतेस तर बरं नाही. मारीन नाही तर का करीन तर? नवरा मारेल ना बायको का टोन पाहिजे राह. मग पाहा लागते नवरा मार खायचे बायकोला थांबलेस काका. डसलू म्हणते असं का असा का करीन तर? नवऱ्याच्या ताकदीला बायकोची ताकद पुरते का? काय नाही सुधर ना धरणूला नाही चालून गेलो. पाहिजे ना हा चल पाहिजे ना हा. मला नको दाखव. अजूनच गेलो दवाखान्यात डॉक्टर कड. मला नको सांगू. तो डॉक्टर म्हणते बापरे लाला हा का हो. म्हणलो काय सांगू जी म्हणलं माझ्या घरची काळी कुत्री म्हणलं डसली म्हणून. मला कुत्री म्हणलंस तू? हो म्हणलो जा. मला कुत्री हो म्हणलं? म्हणलं. म्हणजे मी कुत्री झालो? हा. आणि मग कुत्रीचा नवरा कुत्रा आपल्याच तोंडानं म्हणते. आता नवरा बायको म्हणलं नाही भान. तू नाही का माझ्या संग रूपच नको मिळव ना. तू माझ्या संग गेलंच नको काढू. मला बिलकुल तुझ्या संग बोलता नाही लागत. माझा तेवढा भाऊ होता माझा बबल्या, तो तरी तुझ्या उरावर जड झाला असेल म्हणून त्याला कोठी नेऊन फेकलास का कोठी टीन टपर मध्ये नेऊन विकलास तर कोणाला माहिती. त्याला घेतेच करतेस का? माझा भाऊ कसाही होता तरी माझी बाजू घेत राह, माझ्याकडून निघत राह. आता कोण निघेल माझ्याकडून? मला या घरामध्ये अजिबात नाही राहायचं लागे. माझा भाऊ पासून मला अजिबात गमना या घरात. माझा बाप नसे माझी मा नसे म्हणून जरी मला तुला वाढतो. मला राहायचं नाही लागे या घरात. कोटी जाईन कोटी चार करते दुरा पाणी करीन कोटी आपली जिंदगी टाकली. अशी राहून काय मला फायदा नसे. जा आपल्या भावाकडे जा. नेहमी जात काय नसे ते चादर ठेव. तू घेतला होतास का चादर? तू घेतला होतास? बरं झाला गे आणलीच बाबाच्या घरून. माझ्या घरी काहीच नव्हता. तुझ्या घरी तर हाताला जागाला वडगा नव्हता. हो सांगतेस. एक काम कर ना ते चादर केलं हे पाहिजे बापाच्या घेऊन तर हे नाही तर उतर लक्षावर. माझ्या भावाशिवाय मला पाहिलं बंधू प्रेम येऊन नाही पाहिलं बे. मला एक सांग अजून 8 दिवस नाही बरोबर 8 दिवस फक्त 6 दिवस झाले भाऊ नाही आता घरी. मला गमते का पण त्याच्याशिवाय? काऊन नाही गम काऊन नवरा नसेल गमासाठी सांगून आलीस ती त्याला का विकलो का मध्ये चांगल्या कामाधंद्याला लावलो कामाधंद्याला. कोणत्या धंद्याला लावला? कोणत्या धंद्याला लावला? त्या आंबे सिलाच्या धंदा हो का? माझ्या तेवढूच्या भावाला तू आंबे सिलाले तपणीमध्ये फुलावर वाले पाठवला आणि तू या घरातल्या घरामध्ये पोखवत आहेस. वा 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 साला आमच्या गावचे 20-25 पोरं गेले तर तेल काही नाही हो. भाव होते काही आता राबू दे ना. ते नागर गवटेच आहेत. माझा नागर नाही ना. बापा बापा तर पोरगाव चांगली ती तोही फुगत्या खाऊ का फुगलं ना हे फुगली फसवानी. तू नका माझ्या माथावर जाऊ नको. फुगली करतो नाही तर डेकोला नाही ना जरूर कोणी ना फुगली. सला का खाते फुकटचा माल माझा मी पण झुरणा मसाले पाव झुरतेस तर कमाईचा असा निरपल्या घामाचा तुझ्याने बायकोच्या मात खावाचा ना. मध्ये जमा करा सांगते 15 पाऊण महिना झाला ह्या घरातल्या घरात बाजाचे नेवारे तोडत आहेस तू. नेटला घ्या उकुडरा घ्या मला काही समज नाही. लिहिता तू भावाशी मस्त प्रेमाने बोलतेस ना. बोली ना तर का करीन तर लहान तुला माझा भाऊच हो. लहानचा आहे तू आता गेड सांगते म्हण तू. लहानचा हो लहानचा आहे का? तुला जवान झाला तू आता. तो चांगला माझा लढून खाता मा. मी काय म्हणतो तो गेला जाऊ दे त्याला. आता 3-4 महिन्याची सीझन आहे आंब्याची. आता तो येच नाही पण तो तपलीत कसा होईल? नाही तपली सावलीमध्ये आंबे शिलतेत बैताळे. कासाठी त्याला पाठवलं असतं तू? कायसाठी म्हणजे आपल्याला एकान भेटला पाहिजे की नाही बैताळे कवरी मला माणूस कसा नाही तर तू तरेला. म्हणजे आता माझ्या घरचा तो रमशा पाहिलीस ना घराजवळचा 2 लेकराचा बाप झाला. मला जीव कसा लागत असेल म्हणून काय म्हणतो आता तो 3-4 महिने काही ये नाही. आपण आपली तयारी करून टाकू. मस्त तुला खुसखुसच लागते काका. नाही का हे बाबा नवऱ्याला रे हे रे बायको रे हे रे. मला तुझ्या तोंडाने पाहिलं का नाही का? मला नाही का एकदा हसा म्हणजे पहिले तुझ्या भावाबाई माझा दिमाग खराब झालाय. कसा का मिरगी आल्यावानीच करते माझ्या भावात दिसला तर.
असं हसत राहावा. जेव्हा घरी गेला तेव्हा हे दळवादळ करत असते ती निवड झगडणं भांडण. नाही कर तू अशी रागानं बोललीस ना का माझा जीव धरणार लागला. चुलीत जाऊन सुद्धा भावाला तुझ्या भाऊ करते ती दिमाग खराब करते. आता अजिबात भाऊ म्हणायचा नाही. आता नवरा 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 म्हणायचा. कसा म्हणायचा आणि मस्त हसत राहावा. का हसते मी बायको माझी आय बे पकीच दाताडी आहे बे. काहीच नाही म्हणलो खरकारून हसतेच म्हणलो मस्त. ए ललिते रागाने तुझं बघणं रागाने तुझं बोलणं कसा जीव लागते. ए ललिते रागानं तुझं बघणं रागानं तुझं बोलणं तुकडा गोरा गोरा मुकडा जणू चंद्राचा तुकडा. या मुकड्यावर जीव माझा जडलाय ग. या मुकड्यावर जीव माझा जडलाय ग. गोड हसून वाहतू पाहिलंय ग. गोड हसून वाहतू पाहिलंय ग. तवा जीवाच्या माझ्या
मस्त मजा असं नाही. आईची मजा बी साल्या सजा झाली आता. बबल्या. साला आलाय. अरे बबलू आला पाणी. गाव दिलीच गेलं सा पाणी आणलो शिटीतून आला. चांगला दूध पाजणं साल्याले. बस यातले तरी एवढे. राबून साला हा 7 दिवसामध्ये साला. राबून नाही आलो तर का करतो आलो. सगळं तोडता आला तोंड वाजवतेस तर ये मा इकडं. का कर बापू बबलू 7 दिवसाला घालले. भूक होती त्याला तसाच का करतेस तर फुटूर करते ना. ते सगळं बायकोनी पुटते का करतेस तर राहू दे ना. बापू कशी मजा होती मा. काची मजा आहे. सप्पी सजा काऊंगा मस्त भूक ना भूक लागून गेली. उगा का रे साल उगा नाही येते. कहाले केसाले भूक उगणार ते. का करतेस तर बापू स्वयंपाकाचं नाही केलं याच्या संघाने का सकाळपासून तुझ्या भाटवाशिंग माझा तोंडाचा वाजत होता. आता दोघच जण होत तरी का हात तोंड भांड्याने भांडाच लागत राहायचं. तर भांडे बाजूला ठेवा ना. ते तर बरोबर का करतेस तर. मी का म्हणतो बापू आता नाही का थांबतो उगा मुगा राहाय तुझ्या भाटव्याला पालेशी लावतो. उगा मुगा राहायचं. पण बाय ते ती नाही का आंबेशीलाल गेलो ना एवढा ठोकर तांदळाचा भाव कसा कुरकुर करते तो कोंबडा. नाही तो पानमा आणतो टक्कलच करायला पाहते. तू सांगणार आहे आणि ते भाजी हो जशी टाटात टाकला पुरी टाटाच्या बाहेर पुरी सदूची सलाम. बाई आता नाही का मस्त तेल टाकतो तर्री बाज बनवतो भाजी. वारलीस म्हणतो तुझ्या भाटव्याला. बबलीची दाजी काले हे बॉम्ब धावता का. सांग लवकर. एवढी वेळ नसेल तर तुमचा बहीण भावाचा कीर्तन ऐकायला म्हणे. हो बबलूची दाजी का हो बबलूची दाजी का मी का म्हणत होतो. शाबास बाय शाबास माझीच बहीण हो. बबलूची दाजी बबलूला नाही का भूक लागली म्हणते असं मटण आणा का नाही तर. का पाहिजे म्हणून का पाहिजे नाही त्यानं काहीच काम नाही. मीच म्हणलो मटण आणा म्हणून. मटण खाते का साल्या. मटण खाते साल्या फुगत्या. अबे 13 दिवसापासून मला भुजल्या मासळ्या ढिकल्या आणि या माझ्या पाहुण्याचा तो मटण नाही साल्या फुगत्या. तू थांब मला एक सांग तुला कायला पाठवलं मी आंब्याशीला तर साल्या 7 दिवसामध्ये सरली का बे सीजन तुझी. मग का विचार 7 दिवसात संपली ना तर का झाली. एवढे टर्क खाली केलास का रे बापू. आहे तुझा भाऊ असाच आहे का. माझा राबताच आहे. एक बी टरक नाही ठेवलं एवढूसा आंबा नाही ठेवलं. 7 दिवसामध्ये सरली हा सांगते पोमाने मी माझं माझ्याने एवढी आम्ही शिल्ल म्हणते तुझा भाट घरात होत आहे. हो नेवारे टाईट करत असेल. घरातल्या घरात वा 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 तुम्ही नाही का चमाडवलीच बघती. अबे तो का म्हणते 7 दिवसामध्ये आम्ही सरली का कधी. असं बाबा एवढे खाली झाले तर का करून. गुया ना ठेवलो गुया. जाऊ जाऊ पडलास नाही. ठीक आहे ठीक आहे इकडं तू सरली ना आंबे शिजत मग पुरे सरले आंबे 7 दिवसात सरले नाही. ठीक आहे तू अजिबात मधात माया बोलायचा नाही. नवरा तुझा घरचा मला गावया न साल्या फुकत्या सरली ना आंबे सीजन. मग का मालक का ना हो बिन पगारीने फुल अधिकारी. हो जाई ना हो याले हो. आणि साल्या तुले की मेठो म्हणून साल्या त्या नेट लागला तिकडे पडतालास. मेटच झाला हो ना. मेन मेट. आता नवीन सीझन सुरू होते बापू. आता कायची सीझन राहिली. पत्ता सीझन सुरू होत आहे. हो आता बांध्यात जातो पाणी पिवळ डवरा. डवरा साल्या तू 4-5 महिने घरी माझ्या येवाचा नाही सांगून ठेवतो. चुपचाप जा. तुझी
आंबे शिजायला पाठवलं 7 दिवसामध्ये आला हे म्हणते छल्ली शिजाय म्हणते सर आता साल्या तू 5-6 महिने येवाचं 5-6 महिने येवाचं नाही बोल पण मग तिला साल्या चल निघाल. जातो ना जातो. एवढे साजरे कपडे आणलो होतो तर कोणाला दे पण अजिबात ना थांबत. कपड्याला का बे साल्या मग आता कुठे चाललास तू भैया ठेव भाटव्याचं घर आहे कोणी झालीस तू टेन्शन नाही गावाचा भाटवा जिवंत आहे कोणी जवायचा नाही गावाला बे कपडे टाकणं म्हणा टाकणं कधी बापाच्या बापराची नाही भेटला. हो भेटला होता त्या सकाळ रामाच्या राजी. शेट्टी मधून कपडे आणले. हा कोणाचा बे आणलं तो कोणाला आणलं नाही मा साजरा आहे तरी हो ना हो साजरा सूचना हो का रे तुझ्या भाटव्याला. हो अंदर घालायचो. काच आता मला का माग कोटी घालते त्याला साजरा दिसते ना. अबे नाही बे हा पायाचा होगा का हा नाही माणसा जातो. खासच आहे कायचा नवीन फॅशन हो बापू. तुला माहित आहे का तो नवीन हिरो उल्लू अर्जुन असंच लावते ना. माझा शान आहे का बे नवीन हो का जुनी हो बे काच शांड बनिया बे हे जुनी हो का नवीन हो है नवीन का शांड बनिया बैताळ बेलनिया. अगे काच टाकना कधी बापाच्या बापराची नाही बे, भेट. आणून आणला बे चांगले कपडे चालतच बे या माणसात का घालून तर पा कोटून डोक्यात टाक. म्हणून म्हणतो खेड्यातल्या येड्याला का समजते फॅशन. तुला पाय साडी असेल साडी मला तर बनारसी शालू आणले रे सर. अरे वा, साजे. हो डबा डबा मस्त. तू आपलं काय छान माझ्या लाड करतो पण मी आंबे शिराळे पाठवलं म्हणून बरं झालं ना समजली शालू म्हणजे शालू नंबर शालू माझ्या बबलून आणला रे झक बघ बो शालू. रे हा बाडी पर्या हा तर पूर्ण राखी सावंतवाणीच दिसते गे बापा. पुरे झक्कपोकोस आहे नाही मी आला सारा बांडा हुटूक नाही लावत. तू इकडे तू नाही का सिटी मध्ये काय बया बनलास तू अबे हे सिटी मध्ये राहतो खेळवून हे कपडे असे हा काव हा नाही साजरे गीत पण हा कोटी घालतो. तू चाललास ना बापू ते हिरोईन लावते का रे सिनेमातली बांडा हुटू. घालायला तुला नाही समजा खेळा आपला बैताड्या नको लावतो नको लाव नको लावू एवढा लाडा कौतिक दाजीला दे नाही तर घालायला. नाही तर एवढ्या लाडा कौतिकानं माझ्या भावानं आणलं. नको घालू करते. नाही. नाही घाली नाही हा तू घाल आणि हा दाजीला दे. दाजीला काय टाकीन म्हणतो तर राहू दे. दिवसा नाही लावीन तर नाही लावीन रातच्या ना तरी लावीन. कोण पायल नवराच पायल. दाजी हा तुमच्या मापाचा असेल. चांगलेच कपडे माझ्या भावानं आणून राहू बाबा कसेच राह मानाचा पानगड. ए तर हा दाजीला दे म्हणता. तुला काय करायचं आहे. अरे वा आणलं बाकी कपडे पाय बरं मी म्हणलं ना तुला सिटी मध्ये बहुत मोठे मोठे दुकान राहते असे 5-10 हजाराचे चमकीले वाले कपडे कमी महाग होते का हे. मोठे मोठे दुकान आहेत राहते. मी सांगू का हा असेल मोठ्या दुकानातला सिटीतल्या मोठ्यावाल्या हो ना नाही कसं आहे ना असा नंबर लावा लागते त्या दुकानामध्ये. येवाच्या वेळेस एवढे दुकानं बंद होते.
दुकानं बंद होते म्हणते ना. हा मग कुठून आणलं असतं का? वारून टाकले होते कोणाचे नाही का? तरीच म्हणलो साला हा मापामध्ये फालताय. हे कपडे पुरे मॉडेलचे दिसून राहिले. हा? हे साल्या कोणाच्या सलापरचे हे बे. आता ते फेकले होते मी आणलो होतो. हो का? म्हणजे मी फेकला भाटवाना फेकलो. हे फेकली बहीण हो हे. फेकले कपडे होते पहिले खेळले. काजाला बाहेर दादीला देतो. पाय जाता जातकडा का हार करतो. ठीक आहे कपडे. साला हा उतारू पितोरा नाही इथे आमच्या जवळ गोपाळाचा खेळ दाखवायला. दादी घालून तर पहा. अबे साल्या चोर. मी दिसीन कसा मी साल्या. हे घे हे घे. हा. अच्छा नंतर माझ्या घरी येवाचा नाही ना आला असं जानसे मारी झाली ते. याला अजिबात हा माझा नाही. हा साला लोकांचे कपडे चोरी मारणे दे. निकाल साला निकाल. जातो ना 10,000 रुपये आणलो होतो. मस्त मटण खाईन एकटाच. पण कोणालाच नाही ते. तू राव राव खायला बॅग घरतेच भैया कपडे बढिया आहेत एक नंबर. दाबून मारते का? 10,000ची कॅस आणलं. बबल्या. पायना घरातल्या घरात राहते. पोकवते. पोक 7 दिवसात 10,000. आणि तू 100 रुपयाची रोजी नाही पाडत. खेडा हो तो सिटी हो. बबल्या घरातल्या घरात राहायला पाहिजे फक्त. बायको बोल नाही करते. बबल्या 10,000 आणलास. मटन चारणं मी साले. तुमच्या बापाचा माल हो. माझ्या भावाची कमाई होणार. बापू का करतेस राव देणार रे. भिकाऱ्याला भीक देऊन ना. मग आता जा तुझ्या भाटव्याच्या नाकावर निंबू पिरून शारी. तुझ्या भाटव्याच्या नाकावर. अरे याला चारून दाखव. दारीला झुरवा देऊन मस्त ठुसे जा ना. लसण दिस ना तू. का करतेस तर. मी मी नाही तर कोण. मटण खावाची साहित्य बे मीच बनवतो एक नंबर. 2 किलो भैया देशी ककलर. मी बनवतो मी. तू आला लसण वाट पाट्यावर खसड. आणजा आणजा. 3 कांदे चिरा. बाय मी का म्हणतो जा मटण आण लवकर जा. निसरा का कपडे नाही आरते तर तो निसता पाडी फरक पाहिजे. दाजी घालून बा. मस्त खुश जा मटण. मी का म्हणतो बाय ते 10,000 रुपये तुझ्या नावानं फिक्स मध्ये टाकून देऊ. माझी किती गुणाची आहे. मी का म्हणतो बहिणीच्या नावावर फिक्स मध्ये टाकतो. दाजी कोणच घे ना 500 रुपये. बहिणीच्या मध्ये ही तर ती गोष्ट करते माझी गोगरीवर. तुझ्या भाटवाला पाल्याशी लावून सगळं बोलू नको. बघल्याच्या दाजी आणणार मटन. आणते ना. जरा आणणार लवकर. आणते बघल्याची दाजी. हो तर मी शिरतो मी. बोल का. बबलू काय म्हणत होता. 10,000ची कॅस आणला. हो माहित आहे. पप्पी घेऊन बबलूची दाजी मग ते 10,000ची कॅस म्हणते खोरू नाही म्हणते. दाजीच्या नावानं फिक्स मध्ये टाकतो म्हणते. तर तुम्हीच आणा ना आपल्या पैशानं मटण. तुलाही काहीच नाही लागत नाही अजिबात. नाही रे पाहिलं फुकते पण एवढे फुकते नाही पाहिलं. अबे तुमची खानदानच फुकती आहे. आमच्या खानदानीवर गेला हो आहे. फुकते म्हणते. तुझी ताकद नाही आहे. ताकद चालायची मटन सांग. फिक्सला फुकतो टाकते. अबे सदा भाटवायचा खाशील फक्त त्या फुकते. पाशाची बेटा जा म्हणतो तो लवकर. निसलं तू तरी लसण. तो पहिले आणता मग मी दात घासून आलो पहिले. सांगून राहिला
त्याला फुकटे आणतो. जा बरं बापू जाणार रे अंधार आहे पत्र ते लावतो मार खावालो. जा ना बापू जाणार रे याच्यातून पाय उचलत बाय ते वीट बाजूला ठेव. आहे तुला का करतेस जा लवकर मटर जा लवकर मग टोन नको जा म्हणतो ना. तो फळा बाजूला ठेव. जाणार रे मटण मटणासाठी. मी का म्हणतो बाय का होतं ट्रेन मध्ये येता नाही का कोणतरी माझे खिसे कापलाय तर एवढेचे एवढे पैसे चोरून नेला. गिरा नाही कापला ना मग म्हणलो तू सिटीमध्ये नको जाऊ मी संडासाच्या डब्यात लपू आलो. चिटियानं मारलं का बापू नाही लपून आलो पण माझे सोनं माझा जीव वाचवतो नाचल मग कधी कमवतो मग का कमवून नाही का? नाही बहीण पाहिलं पण तुला नाही पाहिलं मी. एवढी आणली आहेस का या भावाच्या प्रेमामध्ये एवढी आणली आहेस का तू? तुला माहित आहे का हा का आंबेशिरा गेलता का? आंबेशिरा गेलता माझ्याकडून 1000 रुपये घेतलं नाही या साल्यानं आणि ते आमच्या गावची संगीती माहित आहे का? ते हेक नाही घाल मी बाय तिला हे क्लीन गोगुळ नको म्हणू अशी पाहते का म्हणू तर तिला त्यारशी म्हणू अशी पाहते ना अशी चालते. त्या संगीती सोबत यानं माझ्याकडून 1000 रुपये घेतलं. आंबेशिराला जायला नाही पाहिजे का? तो आंबेशिराला गेला हा नेटला गेला. त्या संगीती सोबत बमलेश्वरी फिरायला गेला. बबल्याची दाजी आता माझा आत्मा पक्काच कावरेज आहे. त्या गोट्या माझ्या नवऱ्याला 1-1 रुपया जोडून चारी. अरे असे 10-20 रुपये जमा करून 1000 रुपये जमा केलं ना तुला ट्रीट केलं गेलं. नेहमी नवऱ्याला खोटी होत गेलो आणि भावाला साराची सारं होत गेलो ना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत गेलो. त्या पोरीबारीला हिंडवाला नेवासाठी एवढा बदमाश निघला तू, एवढा निघला तू. नवऱ्याला ट्युशन होतो त्यात पण भावासाठी पाऊ ठेवत होतो. रात्री मटर ठेवत होतो. बिलकुल माझ्या घरात राहायचं नाही तू. मला बाई नाही म्हणायचा. आजपासून मी तुझ्यासाठी मेलो आणि तू माझ्यासाठी किती खिवरेजत होता माहित आहे का? साल्या तुझ्या पैशाला माझ्या घरी पाळणारा हा सालिया तुला कावाटे बस सालिया. अबे सगळं लग्नापासून चिपळूण सगळं माझ्या घरामध्ये साला. अबे जान सेवानी सालिया बिलकुल या ना माझ्या घरात नाही. तुझ्या बाई मला आली तिथे अन्नामध्ये अन्न होऊन देते भावाला सांगून राहिली. काय का तुला सांगू? अबे तुला फक्त दिसतंय तू आता टिल्लू पप्पा नाही तुला सगळं जान सेवा तर मी पाहिजे. निघला त्याचे बिलकुल येऊ नको माझ्या दरवाजामध्ये. बिलकुल दाजी म्हणायचं नाही बहीण म्हणायचं नाही. जाई कामा धान्याला लागशील तर आपला तोंड दाखव जमाले. ललिते तुझा भाऊ गेला रागाने तुझं बघणं दाजी का झालं आता? 2 अक्षय आहेत का? काय तुझ्या बहिणीकडे दिल्यात बघ रे दाजी तुमचं काम असतं. तुझ्याकडे दिल्यात ना? तू काल लढतेस का करू रे आसूच येत आहेत. एवढा गुणाचाच असतो गुणच करतो. नको लोड 200 दे. हो 200 पाहिजेत तुला. काकाशील ना मग 200 नशील ना? 200 देशील तर 50 सीजन भर जाईल. हो कमवणार मग अजून पोरी बारी संग हिंडायला जाशील. नाही जाईन
माझी बहीण. माझा बबलू दे ना 100 बाकी आहेत. गोड